या क्षणाची मोठी बातमी, राधाकृष्ण विखे पाटील आणि सामंत जरांगेंची भेट घेणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अहिल्यानगर किंवा पुण्यात ही भेट होणार असल्याची माहिती मिळते। सामंत थोड्याच वेळात अहिल्यानगरमध्ये पोहोचणार असल्याची देखील माहिती मिळते। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, राधाकृष्ण विखे पाटील आणि सामंत जरांगेंची भेट घेणार आहे। जरांगे एकीकडे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। शेकडो मराठा बांधवांसोबत जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असतानाच आता जरांगेंची भेट घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत सुद्धा निघताना आपल्याला बघायला मिळत आहे। मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यावर जरांगे ठाम आहेत आणि त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने कूच करतायत। मात्र गणेशोत्सव सुरू आहे। मुंबईमध्ये गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे आता जरांगेंची समजूत काढण्यात यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, आपण पाहतोय एकीकडे जरांगे मुंबईकडे निघालेले आहेत तर दुसरीकडे आता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार आहे, काय अपडेट? शेजार सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे तो पैठण फाट्याजवळ पोहोचलेला आहे। ज्या पैठण फाट्याच्या चौकामध्ये मनोज जरांगेंची मराठा आरक्षणासाठी पहिली सभा झालेली होती। आपण पाहतोय की त्या चौकामध्ये मनोज जरांगेंचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि हा ताफा आता पुढे पैठणवरून पुण्याच्या दिशेने रवाना होतोय। सरकारमधले मंत्री जे आहेत ते मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत। मात्र आपण जर लांबपर्यंत नजर टाकली तर ते थेट कारखान्यापासून ते पैठण चौकापर्यंत संपूर्णतः हायवेवरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माघार घेणार नाही ही भूमिका मनोज जरांगेंनी मांडलेली आहे आणि सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे अभिवादन करत पैठण चौकातून पुढे आता थेट पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत। सरकारमधल्या मंत्र्यांकडून मनोज जरांगेंना काय आश्वासन दिलं जातं किंवा आज शिवनेरीवरती मनोज जरांगेंचा मुक्काम असणार आहे, जुन्नरच्या पायथ्याशी कोण कोण मंत्री मनोज जरांगेंची भेट घेतात हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी माहिती मिळते ती म्हणजे सरकारकडून नव्यानं मराठा आरक्षण उपसमिती नेमण्यात आलेली आहे, ज्याचं अध्यक्षपद राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे आहे। त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत हे दोन मंत्री मनोज जरांगे यांची भेट घेऊ शकतात अशा पद्धतीची माहिती आहे। मात्र मनोज जरांगे यांच्यासोबत आपण पाहतोय की हजारोंच्या संख्येनं हे सगळे मराठा बांधव आता पुण्याच्या दिशेनं प्रयाण करतायत आणि सध्या पैठण चौकामध्ये मनोज जरांगेंचा ताफा या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला जर आपण कारखान्याच्या बाजूला निश्चितच खरं तर आता उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटलांना जरांगेंची समजूत काढण्यात यश येतं काय बघणं महत्त्वाचं। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण ही दोनही दृश्य पाहतो, एकीकडे मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले तर दुसरीकडे मराठा शिष्टमंडळाकडून आता आझाद मैदानाची पाहणी केली जाते। बघा, आझाद मैदानामध्येच आम्हाला आंदोलन करायचंय यावरती जरांगे पाटील ठाम आहेत। इतरत्र आम्हाला जरी पर्यायी जागा दिली तरी त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार नाही असंही जरांगेंनी कालच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेलं। मात्र आता आझाद मैदानाची पाहणी केली जाते आणि हे सर्व मराठा बांधव आणि जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत।